महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं 2 दिवसापूर्वी बारामती येथे जात असताना विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं नारायणगावच्या आवारामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे, संचालक सारंग घोलप, त्याचबरोबर महिला संचालक वारुळेताई, व्यापारी आडतदार यावेळी उपस्थित होते. अजितदादा पवार एक दूरदृष्टी असलेला नेता आपल्यातून हरवला अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. बाजार समितीच्या उभारणीमध्ये अजित पवार, शरद पवार यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलं. बाजार समितीच्या कारभाराबाबत अजितदादा पवार यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होतं असं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. दादाजी कसलाही विलंब न करता दादाजी का हजर झाले. त्यांनी पाहिलं, जेवणाची क्वालिटी वगैरे पाहिली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला लगेच बोलवून घेतलं की बाबा एवढं स्वस्त एवढं चांगलं तुझं जेवण देत असेल, तुला परवडतंय का? तर तो म्हणला हो दादा मला परवडतंय. मग एक काम कर, अजून 5-7 बाजार समित्या माझ्या आहेत, तिथे आपल्याला सर्वांना स्वस्तात चांगलं शेतकऱ्यांना आपल्याला जेवण द्यायचं. त्याच्यासाठी तुला जे काय लागते त्याचा माझ्या ऑफिसला पाठपुरावा कर, मला तुला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी नेहमी लागणारे दादा. त्याच्यानंतर इथं जुन्नर पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं. वेळेच्या आधी दादांना म्हणजे दादांची जी खासियतच होती, वेळेच्या आधी पोहोचणार, सर्व वारकरी लक्ष देणार. तिथं एक टीम थोडासा खाली येत होता, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, हा मी तर खाली काय आलाय? तो म्हटला दादा अशी अशी डिझाईन आली, त्याच्यामुळे मी जशी डिझाईन होती तसं काम केलं. नंतर त्यांनी दादांनी असं का बऱ्याचशा म्हणजे कामाची चांगली पाहणी केली. दादांचं एकच म्हणणं होतं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला, तू टेंडर भरलंय, तुला टेंडर परवडलंय म्हणून तू काम घेतलंय, त्यामुळं हा जनतेचा पैसा आहे, मला क्वालिटी कॉम्प्रोमाइज चालणार नाही. अशी शिस्तप्रिय कणखर नेतृत्व दादांचं होतं. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. इथं नंतर मार्केट कमिटीमध्ये इथे एकदा आले होते. दादा अशी मिस्किल स्वभावाचे येते. दादांना मी म्हटलं दादा इकडे चला, इकडे शेतकरी, इकडे निलावाची जागा आहे. दादा म्हणले अरे बेटा बाजार समित्यांमध्ये निलावत होतात, मला सगळं माहिती असते. म्हणजे नंतर दादा आपले मला एक असा क्षण जेव्हा आठवतो ना, तेव्हा असं मन असं भरून येते. असो अशा दादांचं आता 3-4 दिवसापूर्वीचं शेवटचं भाषण आठवतं वाणी साहेब. दादा ठीक आहे आपल्याला आमदार नाही होता, खासदार होत, म्हणजे त्यांनी जे लोकांना संदेश दिला ते सांगतो. ठीक आहे आपल्याला आता आमदार खासदार काय होता येणार नाही, पण दादाचं एक म्हणणं होतं तुम्ही सगळ्यांनी धंदा पाणी व्यवस्थित करा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, मुलांना चांगलं शिकवा आणि सर्वजण निर्व्यसनी राहा. हे जरी दादांनी जे सांगितलेले गुण होते, ते आपल्यासाठी जे सांगितलेलं मार्गदर्शन होतं, ते जरी सर्वांनी अंगीकारलं तरी दादांना एक मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली राहील असं मला नेहमी वाटतं. त्यामुळं दुःखित अंतःकरणाने आपण इथे सगळे जमलेले व्यापारी असतील, शेतकरी असतील, बाजार समितीचे कर्मचारी असतील, संचालक मंडळ असेल, उपसभापती, त्याचप्रमाणे सभापती संजयराव काळे साहेब असतील, या सर्वांच्या वतीने मी आपल्या या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम शांती. बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. लोकांप्रिय अंतःकरणाने जमलेले सर्व शेतकरी, व्यापारी, आज आपण एक अनपेक्षित अशा दुःखद प्रसंगाच्या घडलेल्या आपले दादा गेले. खऱ्या अर्थाने दादा या शब्द ज्यांनी साथ केला ते दादा गेले, आपले पालकमंत्री गेले, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले. ही गेली ही कल्पना आपल्याला सहन होत नाही, अजूनही वाटतं नाही, पण नीतीचा खेळ आपल्याला माहीत नसतो. असे हे दादा गेले. दुःख होणं अमित अशी राज्याची, देशाची, तुमची, आमची, शेतकऱ्यांची फार मोठी हानी राहिली. हे दादांच्या बद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल. परंतु मला खऱ्या अर्थानं कधी व्यक्तित्व नंतर आपल्याला माहीत नसतं कोण कुठं होतं, पण दादाचा त्या शालेय जीवनात सत्य, मी माझ्या शालेय जीवनात सांगतो 77-78 साली दादाचा आमचा पर्सनली संबंध आला शालेय जीवनात. दादांचे मामे भाऊ कदम कंपनी, राजू कदम आणि आम्ही क्लासमेट, आम्ही एमजे हॉस्टेलला एकत्र राहायचे. त्यावेळेला दादा त्यांच्याकडे यायचे. त्यावेळेला पण कसं पवार साहेबांचं फार मोठं नाव होतं, त्यामुळे दादा आले पवारांचे एवढंच, आणि श्रीनिवास पवार सुद्धा एमजे हॉस्टेलला राहायला होते. म्हणजे त्या काळात दादाचा आमचा एक विद्यार्थी जीवनातला आलेला संपर्क, एक तिथून सुरुवात झाली. हे भयंकर कोणाचं कोणाला माहित नसतं, पण इतके मोठ्या उंचीला पोहोचले दादा.
कधी ज्या वेळेला त्यांचं काही कामासाठी गेलं तर दादांना मात्र मी ती आठवण सुभाषचा क्लासमेट परत आले म्हणजे एक 2 मिनिटं ती आठवण शेवटपर्यंत जगण्याचा हे आला. असे दादा खूप उंचीने मोठे होते. दादांचा प्रसंग एक सांगितला. अनेक वेळा दादांचा जाण्याचा संपर्क आला. माझी सुरुवात शालेय जीवनातली त्यावेळेचा परिचय विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात त्यावेळेस दादा कोल्हापूरला होते शिक्षणाला. आणि नंतरचा 2 महिन्यापूर्वी पुणे कॉर्पोरेशन मध्ये आमचा एक मित्र तिकिटासाठी त्यावेळेला आम्ही गेलेलो. तुमच्या जुन्नर तालुक्याचं काय तर त्याच्यावर काय आपण प्रत्युत्तर न देता फक्त म्हणून पाळून म्हणजे दादांचा आलेला संपर्क आणि दादांची काम करण्याची पद्धत थोडक्यात म्हणजे त्यावेळेला मी 2008ला देखील संघाचा सुवर्णमहोत्सव केला आणि दादा त्या कार्यक्रमाला आलेले होते. त्यांचा नीटनेटकेपणा आल्यानंतर कामाची घेतलेली वैयक्तिक माहिती चेअरमन हा बोला हे त्या व्यक्तीला ते प्रश्न उत्तर करायचे. किती टर्नओव्हर काय इतका कमी का सगळी माहिती घेऊन कामाची केलेली इनोव्हेशन केलं होतं ती माहिती मग हे असं का शेतीचं का थोडस एटीएम खाली का आलंय तर हे सगळ्या गोष्टी बारीक सारीक लक्ष असलेला हा नेता. तर त्या अनुषंगाने मला कालच जाणवलेली गोष्ट की इतका काटेकोरपणे लक्ष देणारा सगळ्या बारी करणारा हा नेता मग बारामती बारामतीमध्ये जे एअरपोर्ट झालेले मला माहिती नाही मी एवढा उंचीचा नाही पण त्याचे जे रिपोर्ट आले किती त्रुटी आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या रनवेच्या त्रुटी आहे सिग्नलच्या त्रुटी आहे तुमच्या हवामानाच्या त्रुटी आहे कुठल्याही सुविधा नसलेला आणि दुर्दैव म्हणा राजकारत्यांनी 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला गुजरातचा ऍक्सिडेंट झाला विमानाचा झाला त्याच्यानंतर एक कमिटी नेमली तिने रिपोर्ट केलेला आहे त्या एअरपोर्ट बद्दल. ती जर तेवढी काळजी जर घेतली नसती तर कदाचित ते घडलं नसतं. पण नीतीच्या मनात काय असेल नाही तर दादाच्या मतदारसंघात असणाऱ्या एअरपोर्टमध्ये त्रुटी असाव्यात ही मनाला थोडी हळहळ लागलेली गोष्ट आहे. म्हणजे असं का घडलं त्या नीतीनेच काही ठरवलं होतं मला माहित नाही. ते दादांच्या म्हणजे मला ते प्रत्येक गोष्ट माझ्या मनात राहील आणि दादांच्या बाबतीत निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला माहिती. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आधारावर हरवलाय शेतकऱ्यांना समजून घेणारा नेता हरवलाय. राज्यातली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा पहिली नंतर 2 नंबरची बँक आहे की जिने शेतकऱ्यांना 0% कर्ज दिलं. हा निर्णय घेणारा दादासारखं नेतृत्व पाहिजे. मला नाही वाटत इथून पुढे तुम्हाला काही कर्जमाफी होईल वेळेत किंवा व्याजात काही सूट मिळेल. ऐन वेळी सांगितलं काही नाही व्याज भरायची नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणारा. आपत्कालीन संकट आले असतात शेतकऱ्यांचे पंचनामे करा. हे शेतकऱ्यांमध्ये रमलेला शेतकऱ्यांचा आधार असलेला हा नेता गेलेला आहे. कामाचा नीटनेटकेपणा तर तुम्हाला माहितीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं वेळेचं बंधन. वेळेला आमचा असाच एक मार्केट कमिटी सॉरी कॉलेजचा आम्ही 2018ला कार्यक्रम घेतला. कॉलेजवरती त्यांना त्यावेळेला बोलवलं. आम्ही रात्रभर काही ना काही तयारीमुळे वेळ गेला पण सकाळी आमच्या इथं आवडण्या सभापतीचं आवडण्यापूर्वी दादा इथं नारायणगावला आले होते. म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्यांची खासियत माहितच आहे. हे दादांचा एक निर्णय आणि स्पष्टपणा आणि इथून पुढं किंवा ज्याचा प्रशासनावर पकड आहे तो देशव्यापी नेता होतो. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला दादासारखा नेता होणे नाही. कारण हे बाबू काही साधे नसतात हे प्रशासनाला बनवतात. पण दादांची एवढी पकड होती काही कॉलेजची कामं किंवा मार्केटच्या कामामध्ये किंवा विशिष्ट कॉलेजचं काम होतं दादा तिथं आले तिथं लगेच यायला सांगितलं असं असं आहे कामात आम्ही गेलं तर आपल्या काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आमच्याकडे फॉलो घेतला. दादाने असं जर सांगितलेले त्याचे पेपर द्या असं नेता होणे नाही. 4 वेळा सांगून अधिकारी ऐकत नाही पण दादांनी नुसतं अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर ते इकडं फॉलो घेऊन काम करतात. म्हणजे असा नेता इतका जबरदस्त नेतृत्व असलेला आणि सर्वसमावेशक असा हा नेता होता. हा नेता झाले दुःख झालेले आहे आपल्याला. पण दादांनी आता बरेचशा गोष्टी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये या 4-6 महिन्याची दादांची भाषणं ऐकली तर त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. लेटेस्टच आपल्या खेडमध्ये यावेळेला वळायला झाला तर बाबांना जमिनी एमआयडीसी मध्ये गेले भरपूर पैसे मिळाले म्हणून राजकारण करू नका. आपली मुलं बाळं शिकवा तेच सावरबा व्यवसायात जा. म्हणजे असं एक आपुलकीनं सांगणारा असता हा नेता हा अचानक गेल्याने फार मोठं दुःख झालेलं आहे. आणि विशेषतः करून आपल्या जुन्नर तालुक्यावरती दादांचा खूप वर्गास्त होता. आपले आदरणीय सभापती असतील मला वाटतं दिवसातनं किमान 4-5 वेळा तरी देवाचं नाव कधी साहेबांनी घेतलं की नाही मला माहित नाही पण दादांचं नाव त्यांच्या मुखामध्ये कायम असायचं. साहेबांना एक खूप मोठा जबरदस्त धक्का बसलेला आहे
ज्यावेळेला पहिला फोन साहेबांना आवडला नव्हता, फोन केला साहेबांची बातमी आली, 1 मिनिटात इतके हळवे झाले. एक आपल्या सभापतींचा एक पाठीराखा, एक जबरदस्त आधार, पर्यायाने आपल्या मार्केट कमिटी असेल, तालुका असेल, जिल्हा बँक असेल, त्या सगळ्यांचा एक आधार गेलेला आहे आणि त्यामुळं आपलं खूप अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. दादा होते, कुठली गोष्ट करताना असं काही मनात वाटत नव्हतं. आणि दादांचा दुसरा एक मी सांगेल स्वभाव तुम्हाला, अनेक वेळा दादांकडे सभापतीच्या माध्यमातून असं किंवा कामाला असताना आम्ही देवगिरीवरती अनेक वेळेला गेलेलो आहे. साहेबांची रिलेशन वेगळे होते, कधी वेटिंग नाही काही नाही, म्हणजे तो वागत वेगळा होता. तर त्या ठिकाणी सुद्धा एखादं जर समजा कोणी काम घेऊन आलंय आणि ते काम जर कायद्यापासून नसतं, योग्य नसेल, तर तोंडावर सांगणारा नेता होता, तर आपले काही घेऊन येतो माझ्याकडं, म्हणजे इतका स्पष्टपणा पाहिजे. पेंडिंग कधी ठेवलं नाही किंवा कोणाला धुलवत ठेवला नाही, असा हा नेता गेल्याने फार अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. आणि ते कधी न भरून येणारे नुकसान आहे की राज्याचे आधारवर गेले, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेले आणि नव्हे तर तुमचे आमच्या सर्वांचे पालक हरवलेले आहेत. इतकी लोक शोकाकून झालेले आहेत. परमेश्वर यांचं काम परमेश्वर त्यांना नक्कीच चांगली जागा देणार आहे. पण तरी आपल्या आदरणीय सभापती संजयराव काळे असतील, तालुक्याचे आदरणीय माजी आमदार अतुल बेनके व आमचे सर्व संचालक मंडळ, या सर्वांच्या वतीनं मी दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. विश्वात्मके देवे नेने वाग्यन तोषावे, तोषोनी मत द्यावे कसायलाने, जे कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो, प्राणी जात वर्ष मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आली, अनवर्त भूमंडळी भेटतो दया होता, सदा कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलकेचे अर्णव पियुषांचे, चक्रमेचे आंजन, आखंडचे तापहीन, हे सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी किनी लोकी, पंजरो आदी दृष्टी अखंडित, आदि ग्रंथोपजीवे, विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय भोवावेची, हे तमने श्री विश्वेश्वराव, आवळी दान कसाव, येणे वरे ज्ञान देवो सुखियादारा, येणे वरे ज्ञान देवो सुखियादारा, येणे वरे ज्ञान देवो सुखियादारा. ओम शांती शांती शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.